आज आपण आजच्या घटकामध्ये अपूर्णांकातील सममूल्य अपूर्णांक या उपघटकाची ओळख करून घेणार आहोत आकृती आणि उदाहरणाच्या आधारे। या अगोदर आपण समछेद, भिन्नछेद अपूर्णांक, अंश आणि छेद यांची मांडणी कशी करायची तो भाग शिकलेला आहोत। सममूल्य अपूर्णांक या भागाची ओळख करून घेत असताना आपल्याला सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहू। तर सममूल्य म्हणजे ज्याचं मूल्य समान असतं असे जे अपूर्णांक आहेत त्या अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो। पण आकृतीच्या आधारे आपल्याला ते समजून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 3 आकृत्या काढलेल्या आहेत। ह्या तिन्ही आकृत्या समान लांबीच्या आहेत, पण पहिल्या आकृतीमध्ये मी 2 भाग केलेले आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये समान 4 आणि तिसऱ्या आकृतीमध्ये समान 6 भाग केलेले आहेत। आकृती समान लांबीची आहे हे महत्त्वाचं आहे, हे वेगळ्या लांबीच्या दिलेल्या नाहीत। तर आता आपण दिलेल्या आकृतीमध्ये जो रंगवलेला भाग आहे तो रंगवलेला भाग अंश आणि छेद म्हणजे अपूर्णांकामध्ये त्याची मांडणी करायची आहे। मग आपल्याला कळेल की सममूल्य अपूर्णांक कसा ठरवला जातो। तर पहिल्या आकृतीमध्ये पहा, दिलेल्या आकृतीचे समान 2 भाग केलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला एक भाग रंगवलेला आहे आणि एक भाग रंगवलेला नाही। तर याची मांडणी करत असताना रंगवलेला भागाचा अपूर्णांक मांडत असताना आपण कसं म्हणतो, तर आपल्याला पहा यामध्ये छेदामध्ये आपण काय करतो, जे समान भाग आहेत ते पूर्ण एकूण समान भाग या ठिकाणी घेतो आणि रंगवलेला भाग किती येतो अंशामध्ये आपण घेणार आहोत। म्हणजे ह्या आकृतीचा अपूर्णांक या पद्धतीने 1/2 किंवा 1/2 हा झालेला आहे। आता आपल्याला ह्याच मापाची आकृती या ठिकाणी दिलेली आहे, पण याचे समान भाग 4 केलेले आहेत आणि रंगवलेले भाग 2 आहेत। तर याची मांडणी होणार आहे पहा अशा पद्धतीने, म्हणजे 2 भाग रंगवलेले आहेत आणि समान 4 भाग आहेत। तिसरी आकृती दिलेली आहे त्याची आपण अपूर्णांकामध्ये मांडणी करत असताना पहा रंगवलेले भाग 3 आणि समान भाग एकूण किती केले आहेत 6। आता तिन्ही आकृत्या समान लांबीच्या आहेत हे यामध्ये महत्त्वाचं आहे, त्यामध्येच तुमचे भाग समान केलेले आहेत। तर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो, तर पहिल्या आकृतीचा अपूर्णांक हा आहे, दुसऱ्याचा 2/4 आहे आणि तिसऱ्या आकृतीचा 3/6 असे 3 अपूर्णांक या ठिकाणी लिहिलेले आहेत। मग हे तिन्ही अपूर्णांक दिसायला जरी वेगळे असले, म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये जरी दिसायला वेगळे असले तरी यांची मूळ किंमत ही काय असणार आहे, सारखी असणार आहे। आता आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊन, म्हणजे संक्षिप्त रूप दिल्यानंतर याची मूळ किंमत या ठिकाणी येणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की भाग फक्त पडलेत। आता ही आकृती आणि ही आकृती समान मापाची आहे, पण यामध्ये जर तुम्ही पाहिला 2 भाग रंगवलेले आहेत, जर हे लांबी आणि रुंदी जर पाहिला तर पहिल्या आकृतीमध्ये जितका भाग रंगवला आहे तितकाच भाग इथं रंगवलेला आहे, हे दोन्ही भाग जर एकत्र केले तर। आणि या ठिकाणी बघा 3 भाग रंगवलेत, पण तिन्ही भागाची लांबी रुंदी जर तुम्ही मोजला तर पहिल्या भागा एवढीच दिसते, हे या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करायचं आहे। फक्त आकडे वेगळे दिसतात पण रंगवलेला भाग तितकाच आहे, म्हणजे त्यांची किंमत तितकीच आहे। इथं पण अर्धा आहे, इथं पण अर्धा आहे, इथं पण अर्धा आहे, पण भाग जादा केल्यामुळे इथं मांडणी वेगळी आलेली आहे। तर आता आपण पाहू शकतो, पहा पहिल्या ठिकाणी 1/2 आहे, या ठिकाणी मी संक्षिप्त रूप देतो, म्हणजे याला बघा बे के बे आणि बे दोन्ही 4, म्हणजे मी दोघालाही 2 भाग घालवलेला आहे, तर याची किंमत 1/2 पहिल्यासारखी आलेली आहे। आता या ठिकाणी पहा मी 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे दोन्हीलाही समान अंकाने किंवा समान संख्येने भाग घालवायचा आहे। तर 3 दोघाला भाग घालून 1/2, म्हणजे याची जर आता तिघांची जर तुम्ही किंमत पाहिला तर आकृतीमध्ये आकृतीचे भाग पडलेले आहेत, दिसायला आकृती समान लांबीची आहे, आतमध्ये भाग जर तुम्हाला जास्त दिसत असतील पण त्यांची मूळ किंमत ही 1/2 आहे। म्हणून या तिन्ही आकृती किंवा हे जे तिन्ही अपूर्णांक आपण लिहिले होते ते सममूल्य अपूर्णांक आहेत। म्हणजे यामध्ये अंश आणि छेद जरी वेगळे दिसत असतील तर त्यांची मूळ किंमत जर आपण काढलं तर ती मूळ किंमत ही सारखी असते, समान असते, अशांना आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो। आता आपण एखादा अपूर्णांक दिला असेल तर त्याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा किंवा सममूल्य अपूर्णांक दिले असतील तर हे सममूल्य अपूर्णांक आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी आपल्याला गुणाकार करून किंवा भागाकार करून तो दिलेला अपूर्णांकाचा दुसरा अपूर्णांक सममूल्य आहे किंवा नाही ते ठरवता येईल। तर या ठिकाणी आपण आता गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक काढू शकतो। उदाहरणार्थ आपल्याला 3/4 हा तुम्हाला एक अपूर्णांक दिलेला आहे, ह्या दिलेल्या अपूर्णांकाचा मला अजून एक सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे किंवा 2 काढायचे आहेत। तर सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा पहा, तर सममूल्य अपूर्णांक काढत असताना अंश आणि छेद या दोघालाही समान अंक किंवा समान एखादी अशी संख्या घ्यायची की दोघालाही त्या संख्येनं गुणायचं आहे। उदाहरणार्थ मी अंशाला 2 आणि छेदालाही 2 मी गुणणार आहोत। तर गुणल्यानंतर बघा आपला जो अंश काय तयार होतो, 3 दोन्ही 6 आणि 4 दोन्ही 8,
मग पहिला आपला अपूर्णांक होता 3/4 आणि आता दुसरा आपला जो अपूर्णांक तयार झाला 6/8. म्हणजे 3/4 आणि 6/8 हे जरी वेगवेगळे अपूर्णांक दिसत असतील तरी हे दोन्ही काय आहेत, सममूल्य आहेत. कारण सममूल्य अपूर्णांक होण्यासाठी अंशाला आणि छेदाला मी सारख्या संख्येनं गुणलेलं आहे. अजून एक उदाहरण आपण पाहू शकतो. 5/7 हा माझा एक आपला अपूर्णांक दिलेला आहे. याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. तर सममूल्य अपूर्णांक काढत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की अंश आणि छेदाला सारख्या संख्येनं गुणायचं आहे, वेगवेगळ्या संख्येनं गुणायचं नाही. तर या ठिकाणी मी 3 न गुणतो आणि छेदालाही मी 3 न गुणणार आहेत. आता आपला तयार होणारा जो अपूर्णांक आहे तो आपला दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असणार आहे. म्हणजे पहा 5×15 आणि 7×21 एकच या ठिकाणी अंश आणि छेदाला सारख्या संख्येनं गुणायचा आहे. आणि या गुणाकारातून अंश आणि छेद तयार झाल्यानंतर जो तयार होणारा अपूर्णांक आहे तो पहिल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असणार आहे. आपण जर अजून एक उदाहरण घेऊन पाहू. या ठिकाणी मी आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. तर 3/8 हा आपला एक या ठिकाणी अपूर्णांक आहे. या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे, सममूल्य अपूर्णांक शोधत असताना मी सांगितल्या पद्धतीनं आपण अंश आणि छेद याला समान संख्येनं गुणायचं आहे. 3×4 = 12 आणि 8×4 = 32 म्हणजे 3/8चा 12/32 हा जो अपूर्णांक आहे हे दोन्ही अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक. यामध्ये अंश आणि छेद जरी वेगळे दिसत असतील तरी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण त्याला जर संक्षिप्त रूप दिलं तर त्याची मूळ किंमत ही सर्वांची सारखीच असणार आहे. अशा पद्धतीनं गुणाकार करूनही आपण सममूल्य अपूर्णांक शोधू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करून सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी मी 45/60 हा आपल्याला अपूर्णांक घेतलेला आहे. 45/60 आहे हा दिलेला अपूर्णांक थोडा मोठा आहे. तर आपल्याला याचा सममूल्य अपूर्णांक शोधत असताना आता गुणाकार करूनही आपण शोधू शकतो किंवा भागाकार करूनही शोधू शकतो. भागाकार करत असताना जसं आपण ज्या पद्धतीने आपण गुणाकार केलेला आहे म्हणजे काय, अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येनं गुणलं तसं या ठिकाणी भागायचं आहे आपल्याला. तर भाग हलवत असताना अंशाला आणि छेदाला दिलेल्या म्हणजे संख्या सारखीच पाहिजे, वेगळ्या संख्येनं भाग हलवायचा नाही. तर आता दोन्हीलाही भाग जाणारी संख्या आपण शोधू. या ठिकाणी 5 भाग जाऊ शकतो. तर मी अंशाला आणि छेदाला 5 भाग घालवणार आहे आणि ज्यांचं जे उत्तर येणार आहे ते यांचं काय असणार आहे, सममूल्य अपूर्णांक असणार आहे. 5×9 = 45 आणि 5×60ला भाग घालवलं तर 5×1 = 5 आणि 5×2 = 10 म्हणजे 12×5 = 60. तर या ठिकाणी 45/60 हा आपला अपूर्णांक होता आणि आपण दोन्ही अंशाला आणि छेदाला 5 भागल्यानंतर 9/12 हे आपलं उत्तर आलेलं आहे, अपूर्णांक आला दुसरा. तर हे दोन्ही अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे अंश आणि छेद जरी दिसायला वेगळे असतील तर त्यांची किंमत मूल्य हे सारखीच असते. याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. यानंतर अजून एक आपण या ठिकाणी उदाहरण पाहू. तर 25/30 हे आपल्याला अपूर्णांक दिला आहे. याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला पर्यायामध्ये शोधायचा असतो. मग दिलेला अपूर्णांक जर पर्यायामध्ये मोठे अपूर्णांक असतील संख्या तर गुणाकार करावा लागेल किंवा जर दिलेल्या अपूर्णांकापेक्षा जर अंश आणि छेद लहान असतील पर्यायामध्ये तर आपल्याला भागाकार करावा लागेल. तर भागाकार करत असताना अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं भागायचं आहे. तर या दोन्ही संख्येला पहा, या ठिकाणी मी परत 5 भागणार आहे. तर 5×25ला भागल्यानंतर किती येते, 5×5 = 25 आणि छेदामध्ये 5×6 = 30. तर अंश आणि छेद या ठिकाणी मी 5च घेतलेला आहे, वेगळा अंक घ्यायचा नाही. तर 25/30 हा या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक 5/6 आलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधता येतो गुणाकार करून आणि भागाकार करून. आता आपण या ठिकाणी उदाहरण सोडवणार आहोत. तर आपल्याला 3 उदाहरणं दिलेली आहेत. आपण या ठिकाणी पहा, खालील अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक कोणता शोधायचा आहे. म्हणजे तुम्हाला 3 अपूर्णांक दिलेले आहेत आणि पर्यायामधील त्यांचे अपूर्णांक शोधत असताना गुणाकार करून किंवा भागाकार करून ह्या दोन्ही पद्धतीनं आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधायचं आहे. तर प्रश्नामध्ये बघा 3/4 हा आपल्याला अपूर्णांक दिला आहे आणि याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. सममूल्य अपूर्णांक किंमत सारखी असते पण अंश आणि छेदामध्ये सारख्या संख्या नसतात, तर त्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर आता या ठिकाणी अंश आणि छेदापेक्षा पर्यायामधील अंश आणि छेद हे मोठे आहेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गुणाकार क्रिया करता येईल. तर आपण अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येनं गुणायचं आहे तरच आपल्याला सममूल्य अपूर्णांक सापडेल.
तर आपण या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पर्याय नंबर 2 पहा, अंशाला जर 3 न गुणलं आपण आणि छेदालाही 3 न गुणलं, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12, म्हणजे दुसरा पर्याय बरोबर येणार आहे. ह्याचा भरपूर सराव केल्याशिवाय तुम्हाला अंशाला आणि छेदाला कोणत्या संख्येनं गुणायचं हे पटकन ठरवता येणार नाही. नसेल तर मग चारही पर्याय तुम्हाला सोडवून बघावे लागतील, पण तो वेळ जास्त जाईल. त्यामुळे याचा भरपूर सराव करा. हे झालं गुणाकार करून तुम्ही उत्तर शोधलेलं आहे, हे सममूल्य अपूर्णांक सापडला. प्रश्न ब, 35°/40 हा तुम्हाला दिलेला अपूर्णांक आहे आणि याचा सममूल्य अपूर्णांक तुम्हाला यामध्ये शोधायचा आहे. अंश आणि छेदामध्ये जी संख्या आहे त्यापेक्षा पर्यायामध्ये दिलेले अंश आणि छेद हे लहान दिसतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गुणाकार न करता या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागेल, भागाकार करावी लागेल. पण भागाकार करत असताना अंश आणि छेदाला एकाच संख्येनं भागायचं आहे, नाहीतर वर 5 आणि खाली 8 अशा वेगळ्या संख्येनं भागता येणार नाहीत. तर या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला भरपूर सराव झाल्यास आपण पटकन ते सोडवू शकतो. तर या ठिकाणी पहा, 35ला आणि 40ला आपल्याकडं 5 भाग जातो. तर या ठिकाणी मी 5 भाग घालून बघतो. 5 7 35 आणि 5 8 40. तर असा पर्याय कोणता आहे का पहा, तर 7/8. तर 7/8 या ठिकाणी 3 नंबरला आपलं उत्तर आहे. 7/8 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. अशाच प्रकारे तर आपल्याला वेगळे पर्याय दिले असतात, पण आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. तुम्ही जर 7×5 35 म्हणजे अंशात जर 5 घेतला तर हे होऊ शकतं, पण खाली 7 40ला भाग जात नाही. त्यामुळं आपल्याला दोन्हीकडे भाग जाणारी संख्या शोधायची आहे. आता तिसरं उदाहरण पाहू. प्रश्न क्रमांक क, या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे आपल्याला. 6/7 बरोबर अंशमध्ये काही दिलेलं आहे, चौकट दिलेलं आहे आणि छेद 21 दिलेला आहे. हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत. यांची हे दोन्ही अपूर्णांक सममूल्य आहेत. पण अंशामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, पहिल्या अपूर्णांकावरून दुसऱ्या अपूर्णांकातील अंश शोधायचा आहे. तो पण आपल्याला या पर्यायामध्ये शोधायचा आहे. तर असं करत असताना आपण सममूल्य अपूर्णांक कसं करतो, गुणाकार करून किंवा भागाकार करून. तर या ठिकाणी दिलेल्या अपूर्णांकापेक्षा जो पुढचा अपूर्णांक आहे त्यामध्ये जर छेदामध्ये जर पाहिलं तर आपल्याला 21 आहे, म्हणजे यापेक्षा मोठी संख्या आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल. तर 7ला कितीनं गुणल्यानंतर 21 होतं, तर 7 × 3 7 त्रिक 21. या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा नाही. मग छेदाला 3 न गुणल्यानंतर अंशाला पण आपण कितीने गुणतो, 3 न गुणतो. 6 त्रिक 18. या ठिकाणी किती आलं, अंशामध्ये 18. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे 18. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या घटकामध्ये सममूल्य अपूर्णांक पहा आकृतीच्या आधारे आणि हे दिलेले प्रश्न किंवा गुणाकार आणि भागाकार क्रिया करून कशा पद्धतीनं आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधता येईल हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण याचा भरपूर सराव करायचा आहे, तरच आपल्याला अशा पद्धतीने गणित कमी वेळेमध्ये सोडवता येते.